नमस्कार मंडळी, आपले सर्वांचे हिरा क्षीरसागर किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. विठ्ठल नामाच्या गजरात आणि पंढरीच्या वारीच्या सोहळ्यात तल्लीन होऊन गेलेल्या सर्व विठ्ठल भक्तांवर विठुरायाची कृपा अशीच राहो हीच प्रार्थना करते. तर आजच्या एकादशीच्या उपवासानिमित्त आज आपण बनवणार आहोत साबुदाणा भगर आणि बटाट्याचे खमंग असे कुरकुरीत थालीपीठ. यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटासा तुकडा आणि भाजलेले शेंगदाणे दोन्ही वेगवेगळे बारीक वाटून घेतलेले आहे. थालीपीठ बनवण्यासाठी मी 1 वाटी भगर 10 मिनिटे पाण्यात भिजून घेतलेले आहे आणि 2 वाट्या साबुदाणा 2 तास अगोदर भिजून ठेवला होता. आता इथे भगर आपल्याला चाळणीवर टाकून व्यवस्थित निथळून घ्यायची आहे. पण माझ्याकडून भगर चाळणीवर ठेवायची विसरली होती, तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की भगर चाळणीवर व्यवस्थित पाणी निथळून मगच ती वाटायला घ्या. अगोदर भगर वाटून घेतलेले आहे, त्यानंतर त्यामध्ये साबुदाणा टाकून तो पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे. भगर आणि साबुदाणा हे बारीक वाटून घेतल्यानंतर हे सर्व ताटात काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण पुढील गोष्टी मिक्स करणार आहोत. तर मी भगर वाटत असताना त्याचे पाणी चाळणीवर काढून घेतले नव्हते, त्यामुळे ते थोडेसे पातळ दिसत आहे, पण नंतर मी ह्याला ॲडजस्ट करून घेतले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 मोठे उकडलेले बटाटे. तर बटाटे घातल्यामुळे थालीपीठाला नरमपणा येतो आणि टेस्ट खूप छान लागते. तर बटाटे खिसणीने खिसूनच घालायचे आहेत, कारण की आपण जर तसेच ओबडधोबड ठेवले तर थालीपीठ तुटू शकतात. हे पीठ मळत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. भगर, साबुदाणा आणि बटाट्याच्याच मिश्रणामध्ये या पिठाचा व्यवस्थित गोळा बनून जातो. आता यामध्ये मी घातलेला आहे 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट. त्यानंतर बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्याची पेस्ट मी 1 चमचा घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तिखट घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घेऊन मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेले आहे. त्यानंतर मी यामध्ये भिजलेला साबुदाणा 2 चमचे असा हाताने कुस्करून ॲड केलेला आहे. हे मिश्रण जर तुम्हाला पातळ वाटले तर भिजलेला साबुदाणा किंवा भाजून पावडर केलेला साबुदाणा तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यामुळे थालीपीठाला खूप छान टेक्स्चर येते. आता एका कॉटनच्या कपड्याला पाणी लावून आपण नेहमीच्या थालीपीठाप्रमाणे एक छोटा पिठाचा गोळा घेऊन यावर थालीपीठ थापून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बाजूंनी एकसारखे असे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे मीडियम साईजचे थालीपीठ थापून त्याला असे 4 कोपऱ्याला 4 छिद्र करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली थालीपीठ तेल टाकून व्यवस्थित भाजता येतात. तुमच्याकडे थालीपीठाला असे छिद्र पाडतात का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्ही पाहू शकता की थालीपीठाची वरची बाजू थोडीशी वाळल्यानंतर मी यावर तेल सोडून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडने तेल टाकून अगदी खमंग भाजून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे मी दुसरे पण थालीपीठ बनवून घेत आहे. तुम्हाला जर डायरेक्ट तव्यावर थालीपीठ थापता येत असतील तर तुम्ही तसे पण थापू शकता, पण मला कपड्यावरचेच थालीपीठ जास्त व्यवस्थित वाटतात, म्हणून मी कपड्यावरच थापत आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपल्या थालीपीठांना किती छान कलर आलेला आहे आणि वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे थालीपीठ बनलेले आहेत. थालीपीठ तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकता. दह्याच्या चटणीची रेसिपी साबुदाणा कटलेटच्या रेसिपीमध्ये आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला आजची ही पोटभरीची आणि मनही तृप्त करणारी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.